मोठ्यांपासून लहान्यांपर्यंत सर्वांनाच ढोकळा आवडतो। येथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 3 चमचे रवा घेतला आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि 2-3 चमचे साखर टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकले आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे। एका ताटाला तेल लावून घेतलं आणि नंतर 1 पळी तेल टाकलं, चिमूटभर हळद आणि 1 इनोचं पाऊच टाकलं। त्यावर थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं। नंतर तापलेल्या ताटावर हे मिश्रण टाकून घेतलं। 15 मिनिटानंतर चेक केलं आणि नंतर आडवे उभे काप केले। बघू शकता एकदम स्पंजी ढोकळा तयार झाला। तडका पॅनमध्ये फोडणी तयार करूया। हिरवी मिरची, मोहरी, जिरे, कढीपत्ता, तीळ, साखर आणि पाणी टाकून फोडणी तयार केली आणि ढोकळ्यावर ओतून घेतली। एकदम मऊ लुसलुशीत स्पंजी ढोकळा तयार झाला।